नमस्कार. दृष्टिकोनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या आठवड्यातल्या दृष्टिकोनला पार्श्वभूमी आहे गेल्या आठवड्यात राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची. जवळपास 36,000 कोटी रुपयांची ही कर्जमाफी जाहीर झालेली आहे. ही 5वी कर्जमाफी. सगळ्यात अलीकडच्या काळातली सगळ्यात मोठी कर्जमाफी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि शरद पवार कृषी मंत्री असताना जाहीर झाली 72,000 कोटी रुपयांची. त्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना 17 साली त्यांनी ही जाहीर केली होती 35,000 कोटी रुपयांची. उद्धव ठाकरेंनी ही जाहीर केली 22,000 कोटी रुपयांची आणि ही आता 36,000 कोटी रुपयांची. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी निधी वगैरे असं नाव त्याला दिलेलं आहे. मुळात या सगळ्या कर्जमाफी योजना. आता पहिल्या कर्जमाफीनं काय साध्य झालं याचा कधी निकाल दिला जात नाही, यावर कधी माहिती दिली जात नाही. दुसरीनं काय साध्य झालं, तिसरीनं काय झालं, पाचवीनं काय झालं ह्याची कधीच माहिती दिली जात नाही. पण या पार्श्वभूमीवरती रिझर्व्ह बँकेने आपल्या जिल्ह्यांचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. नुकताच तो रिझर्व्ह बँकेचा तिमाही अहवाल प्रसिद्ध झाला. त्याच्यातली आकडेवारी लक्ष आपण सगळ्यांनी द्यायला हवं, इतकी महत्वाची. हा अहवाल काय सांगतो 2022-23 पासनं ते आत्ताच्या 2025-26 सालापर्यंतच्या 3 वर्षाच्या कालखंडाचा आढावा या अहवालामध्ये आहे. हा अहवाल आहे जिल्ह्यांमध्ये बँकांकडून झालेल्या पतपुरवठ्याचा, म्हणजे कर्ज किती दिली गेली बँकांकडून वेगवेगळ्या देशभरातल्या. तर तो का लक्षात घ्यायचा, म्हणजे कर्जमाफी, जनधन योजना वगैरे हे सगळे असे जे मोठमोठे फुगे फुगवले जातात त्याचा प्रत्यक्ष उपयोग किती शून्य आहे हे लक्षात घ्यायचं असेल तर हा रिझर्व्ह बँकेचा अहवाल प्रत्येक सुजाण नागरिकांनी वाचायला हवा, बघायला हवा. म्हणजे आणि हा रिझर्व्ह बँकेनीच केलेला असल्यामुळे त्याला काही तुम्ही अर्बन नक्षल किंवा देशविरोधी वगैरे ठरवू शकत नाही. केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या रिझर्व्ह बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी सादर केलेला अहवाल आहे. तर अहवालात 762 जिल्ह्यांचा तपशील आहे. देशभरातल्या 800 जिल्ह्यांपैकी 762 जिल्ह्यांचा याच्यामध्ये तपशील आहे. तर तो अहवाल असं सांगतो की या 762 जिल्ह्यांमध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये जितकी कर्ज दिली गेली, जितका या जिल्ह्यांमध्ये पतपुरवठा झाला, त्यातला 50% अधिक पतपुरवठा हा फक्त 11 जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. म्हणजे देशातले 11 जिल्हे राहिलेल्या या म्हणजे 751 जिल्ह्यांच्या एकंदर व्यवसायाच्या पेक्षा या 11 जिल्ह्यांमध्ये झालेला व्यवसाय किंवा बँकांचा पतपुरवठा हा जास्त आहे. क्रमांक 1 यातला दुसरा मुद्दा असा की 11 जिल्ह्यांमध्ये 3 जिल्हे असे आहेत की ज्यांचा या 11 जिल्ह्यांमधला वाटा हा 30% जास्त आहे. आता हे 3 जिल्हे कुठले, तर मुंबई, मुंबई उपनगर आणि तिसरा जिल्हा दिल्ली. म्हणजे ह्या 3 जिल्ह्यांनी मिळून या 11 जिल्ह्यांमध्ये मोठा वाटा उचललेला आहे. म्हणजे मुळात 765 जिल्ह्यांमध्ये 11 जिल्ह्यांचा वाटा निम्म्यापेक्षा अधिक. त्या 11 जिल्ह्यांमध्ये 3 जिल्ह्यांचा वाटा हा सर्वाधिक. म्हणजे यावरून आपल्याला देशाच्या प्रगतीचा हा जो एक संतुलनाचा भाग आहे तो किती प्रमाणात नाहीये याचा अंदाज येऊ शकेल. म्हणजे सतत आपण ऐकत असतो कानावरती की विकास असमान आहे, असंतुलित आहे, पण किती असंतुलित आहे हे याच्यावरनं कळू शकेल. आता आणखी तपशिलात यावरती जाता येतं. म्हणजे हा पतपुरवठा, म्हणजे पतपुरवठा म्हणजे ज्याला क्रेडिट या अर्थाने म्हणतो, म्हणजे कर्ज दिली जातात उद्योगांसाठी, घरांसाठी, व्यवसायासाठी जिथे कुठे कर्ज दिली गेली त्याचा हा तपशील आहे. तर त्याच्यात तो पुढे असा मुद्दा येतो की हे झालं दिलेल्या कर्जांचं. मग ठेवींचं काय? आता ठेवींबाबतही खूप गमतीशीर भाग आहे. तो असा की देशाच्या बँकांमध्ये जेवढ्या ठेवी ठेवल्या गेलेल्या आहेत,
त्यातल्या 50% ठेवी या 17 जिल्ह्यातनं आलेल्या आहेत. म्हणजे हे 17 जिल्हे बँकांना जेवढं काम देतात, तेवढे बाकीचे जिल्हे देऊ शकत नाहीत. आता हे 10 जिल्हे हे मगाशी सांगितलं, त्या 10 जिल्ह्यांमध्ये बँकांच्या एकूण व्यवहारापैकी 73.1% इतका व्यवसाय झालेला आहे. म्हणजे किती भयानक परिस्थिती आपल्या विकासाच्या असंतुलनाची आहे, हे या या वरून लक्षात येईल. म्हणजे मुंबई उपनगर आणि दिल्ली याच्यातनंच जर देशाच्या प्रगतीचा हा जो काही रथ आहे हा ओढला जाणार असेल, तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये या प्रगतीची किती वानवा आहे, हा मुद्दा याच्यामधून लक्षात येईल. आणि यातही आवर्जून अधोरेखित करावी अशी बाब म्हणजे या वास्तवामध्ये गेल्या 12 वर्षात काडीचाही फरक पडलेला नाही. म्हणजे भारत पूर्वी जितका अविकसित म्हणण्यापेक्षा असमान विकसित होता, तितकाच असमान विकसित 12 वर्षामध्ये. 12 वर्ष का? अर्थातच 2014 साली काही जणांना असं वाटतं की देशाला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं. म्हणजे त्या नव्या स्वातंत्र्यापासून ते आज तागायत भारताच्या या विकसिततेच्या समानतेमध्ये काडीचाही फरक पडलेला नाही. आणि म्हणजे किती किती असंतुलन असावं, तर 381 जिल्हे आपल्या देशामध्ये असे आहेत. म्हणजे एकंदर 765 तपशील आहे. तर 381 जिल्ह्यांमध्ये मिळून देशात झालेल्या एकूण पतपुरवठ्यापैकी फक्त 4.9% कर्ज वितरित झालेलं आहे. आणि या जिल्ह्यांमध्ये सरासरी कर्ज वितरणाचं प्रमाण हे 0.029% म्हणजे 0.029% इतकं कमी आहे. म्हणजे 1%ही हे प्रमाण होऊ शकलेलं नाही. म्हणजे 751 जिल्हे मग हे आपले करतायत काय, हा यातला महत्वाचा प्रश्न आपल्याला पडायला हवा. म्हणजे 762 जिल्ह्यांपैकी 17 जिल्ह्यातून बँका जर 50% पेक्षा अधिक ठेवी येणार असतील आणि त्या 50% ज्या ठेवीमधल्या 50% पेक्षा अधिक कर्ज पुरवठा हा 11 जिल्ह्यामध्ये होणार असेल, तर बाकीचा भूप्रदेश हा, मराठीमध्ये एक खूप छान म्हण आहे, खाईला काळ आणि भुईला भार. अशा पद्धतीने आपण त्यांना वागवतोय का? ह्या नकाशाला भार झालेले आहेत का हे जिल्हे? कारण जर अर्थगतीच काही दिसत नसेल, म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये काही काही तालुके पूर्ण जिल्हा म्हणता येणार नाही, काही जिल्ह्यांचाही समावेश अलीकडेपर्यंत अशा मध्ये होतो, की काही काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे लोकसत्तातर्फे दरवर्षी जिल्हा निर्देशांक उपक्रम केला जातो, त्याच्यातनं हा तपशील समोर आलेला होता. काही प्रदेश असे आहेत, महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यामध्ये सुद्धा काही प्रदेश असे आहेत की ज्या राज्यांमध्ये सरकारी नोकरीशिवाय अन्य काही रोजगाराची साधनच नाही आहेत. म्हणजे सरकारी जी काही यंत्रणा असेल, तलाठी, अमुक तमुक तमुक, त्याच्या पलीकडे नोकऱ्याच नाहीयेत, कारण खाजगी गुंतवणूकच नाहीये, कारखानदारीच नाहीये. म्हणजे अगदी एखादा कोणीतरी लेथचा ऑपरेटर वगैरे म्हणतात, छोटासा कार्यशाळा वर्कशॉप असलेला तर कोणी आहे म्हणावं, तसंही नाहीये. म्हणजे इतकं आपल्या अविकसिततेचं हे भयान वास्तव आहे. या सगळ्या कालखंडामध्ये जर त्यातल्या त्यात लक्षणीय वाढ कुठली झाली असेल, 12 वर्षात बदल कुठला झाला असेल, तर हैदराबादच्या परिसरामध्ये ज्या म्हणजे जसे मुंबईच्या संलग्न प्रदेशात जसा विकास दिसून आला, तसा हैदराबादच्या परिसरामध्ये संलग्न विकास हा दिसून आलेला आहे. मग आपण या सगळ्या प्रगतीच्या गप्पा मारत असतो. म्हणजे सगळी छाती ठोकपणे यश साजरं केलं जातं, ते कुठलं? तर 54 कोटी नवीन बँक खाती जनधन, पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत काढली घेतली. छानच आहे, चांगलंच आहे, कौतुक आहे त्याचं. त्या खात्यांमध्ये 60% खाती ही महिलांची आहेत. अधिकच कौतुकाची बाब आहे, कारण महिलांची बँकेमध्ये खाती असणं केव्हाही स्वागतार्ह. पण या खात्यांमध्ये काय होतंय? या खात्यांमुळे बँकेला काही व्यवसाय मिळाला का? बँकांच्या आर्थिक उलाढालीमध्ये या खात्यांचा वाटा किती? हा तपशील आपल्याला काहीच उपयोगी दिसत नाहीये. दुसरा एक आघाडीचा आनंदाचा मुद्दा आपल्याकडे साजरा केला जातो. सगळेच जण त्याच्याविषयी कौतुकाने टाळ्या वाजवतात. तो म्हणजे
UPI जगाला जसं UPI देऊ शकलो, जमलेलं नाही ते पण भारताने दिलं. म्हणजे आज मितीला जवळपास 70 कोटी दैनंदिन व्यवहार हे UPI मार्फत होतात. आता नंदन निलेकणी सारख्या व्यक्तिमत्वानी ज्यासाठी ते काम केलं, त्याच्या यशाचं हे फलित आहे. त्याचे तंत्रज्ञान मनमोहन सिंग सरकारच्या कालखंडामध्ये आधारसाठी विकसित करण्याचा जो एक मोठा रेटा दिला गेला, त्याचं हे यश आहे. आणि त्या आधारला आधी कोणी विरोध केला आणि नंतर ते आधार कोणी आणलं त्याच्या तपशिलात जाण्याचं कारण नाही. पण 70 कोटी व्यवहार जर UPI मधनं होत असतील, तर ते एक आर्थिक व्यवस्थेचं मोठं यश आहे. अगदी छोट्या गावात सुद्धा मिरची कोथिंबीर घेणाऱ्याने आपल्या मोबाईलमधनं UPI मधनं तो स्कॅनर काढून पैसे दिले. यामुळे अर्थव्यवस्था मोठी होते का? याचं उत्तर याच्यामध्ये मिळतंय का? अर्थातच नाही. याच्यामधून फक्त संगणक साक्षरता म्हणा किंवा मोबाईल साक्षरता एवढीच दिसून येते, त्याचा उपयोग कळतो. पण जर देशातल्या 762 पैकी 11 जिल्ह्यांमध्येच जर विकासाचा जो काही गाडा रेटण्याची जबाबदारी असेल, तर या बाकी जिल्ह्यांमधले मग UPI व्यवहार वगैरे काय दर्शवतात? आणि दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, की UPI व्यवहार किंवा ते जे काही कुठली आपण पैसे देण्याची व्यवस्था वापरतो, त्याचं यश आत्तापर्यंत साजरा होतोय. पण त्याच्यातला एक मुद्दा आपण लक्षात घेत नाही. तो असा, की ह्या यंत्रणा आत्तापर्यंत फुकट दिल्या जात आहेत. आता सरसकट या यंत्रणा चालवणाऱ्यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे, की या व्यवहारांवरतीही पैसा लावायला सुरुवात करा, शुल्क आकारणी सुरू करा. कारण जर शुल्क आकारणी नाही तर हे चालणार कसं? एखादी कंपनी UPIचं तंत्रज्ञान विकसित करते आणि देणारा देतोय, घेणारा घेतोय आणि त्या कंपनीला काहीच मिळत नाहीये. हे चालणार कसं? त्यामुळे ज्यावेळेला UPIचे व्यवहार हे शुल्कामध्ये रूपांतरित केले जातील, त्यावेळेला UPIवरती अर्थातच परिणाम होऊ शकेल. कारण ज्याप्रमाणे क्रेडिट कार्डसाठी शुल्क द्यावं लागतं, अगदी NEFT बँकेतनं करतो त्यासाठी सुद्धा शुल्क आकारणी सुरू होते. त्यामुळे हे फुकट खेळ चालू आहे म्हणून हा UPIचा गाडा हा अधिक मोठ्या वेगाने दौडतोय. पण तो नंतर तसा दौडेल का? हे शुल्क आकारणी सुरू झालं की कळेल. तर या सगळ्या तपशिलाचा मतितार्थ असा की कर्जमाफी या सगळ्या ज्याला पंतप्रधान सातत्यानं विरोध करतात आणि त्या विरोधाचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे रेवडी वाटप याच्यामुळे आर्थिक विकास होत नाही, झालेला नाही. आर्थिक विकासासाठी उत्पादकता असावी लागते, उत्पादन करणारी यंत्रणा असावी लागते. त्या यंत्रणेची चाकं फिरणारी अनेक छोट्या यंत्रणा असाव्या लागतात. तसं जर काही नसेल तर यामधनं होणारा विकास हा अत्यंत असमान असतो आणि असमान विकासाची फळं ही कुठल्याच प्रदेशामधल्या नागरिकांना मिळू शकत नाहीत. मुठभरांचाच विकास होतो आणि बाकीचे तसेच भकास राहतात. 762 पैकी फक्त 11 जिल्ह्यांमध्ये जर देशाच्या पतव्यवस्थेचा 50% पेक्षा अधिक वाटा असेल, तर बाकीच्या जिल्ह्यांनी काय करायचं, बाकीच्या जिल्ह्यांचं काय करायचं आणि बाकीच्या जिल्ह्यांच्या विकासासाठी काय करायचं याचा विचार सरकारला करावा लागेल. सरकार विचार करतं हाच मोठा विनोद आहे असं पु ल देशपांडे म्हणालेले होते. तो काळ वेगळा आता करत असेलही, काय हरकत नाही तसा विचार करायला. पण निदान लोकांनी तरी या वास्तवाकडे डोळसपणाने बघायला हवं. कारण ज्या वेळेला लोक या सगळ्या तपशिलाकडे बघतील, त्याचा अभ्यास करतील आणि त्या तपशिलाच्या आधारे प्रश्न विचारायला लागतील, त्याच वेळेला हा जो बाकीचा सगळा उन्माद आहे, त्या उन्मादाच्या फुग्याला टाचणी लागून तो फुटू शकेल. त्यासाठी स्वतःच्या मध्ये हे असे वेगवेगळे दृष्टिकोन अंगीकरणं महत्त्वाचं आहे आणि लोकसत्ता दृष्टिकोनचा हाच नेहमी प्रयत्न असतो. या दृष्टिकोनमध्येही हा जो एक नवीन तपशील रिझर्व्ह बँकेच्या अहवालामध्ये समोर आलेला आहे, त्याचा अभ्यास तो सहज वेबसाईटवर उपलब्ध आहे. ज्याला कोणाला अर्थशास्त्रातलं थोडंफार जरी कळतं ते कुणीही अभ्यास करू शकतील आणि जास्तीत जास्त नागरिकांनी, सुजाण नागरिकांनी असे प्रयत्न करायला हवेत. हा मुद्दा जेवढा आपण नागरिक जेवढे साक्षर होऊ तितकं सरकार आपल्याला फसवणूक करू शकणार नाही. म्हणून आपल्या चांगल्यासाठी सुद्धा हा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. या दृष्टिकोनचा हा अर्थ.